आज सर्वत्र भाऊबीज साजरी केली जाते आणि माझ्यासोबत याच आजच्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी मनोज जरांगे पाटील आहेत. काय सांगाल पाटील, आज सर्वत्र उत्साहामध्ये भाऊबीज साजरी केली जाते. बहिणींना कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल? लाडक्या बहिणींना, सगळ्या बहिणींना, सगळ्या शेतकऱ्यांना भाऊबीजेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. सरकारनं लाडकी बहीण आणि तिचा संसार जो अडचणीत आला आहे, जो संसार उद्ध्वस्त झाला आहे, त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. लाडकी बहीण म्हणलात तर आता लाडकी बहीण आणि दाजी दोघंही प्रचंड अडचणीत आहे. त्यांना हिणू नका, त्यांच्या दुःखात सहभागी व्हा आणि जितकं त्यांचं नुकसान झालं आहे तितकं 100% द्या. चिल्लर चिरीमिरी वाटीत बसू नका, नसता खूप मोठं आंदोलन उभं राहणार आहे. गेल्या काही दिवसात ग्राउंडवरती रियालिटी चेक केली गेली. 2 दिवसांमध्ये बघितलं तर दिवाळीमध्ये आम्ही सरकारने सांगितलं होतं मदत शेतकऱ्यांना देऊ, मात्र ती मदत प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचली नसल्याचं आता समोर येत आहे. काही ठिकाणी पोहोचली, ती तोडकी मदत आहे. नाही, हे काय आहे, त्यांचे सुद्धा काही अधिकारी सरकारपेक्षा मोठे झालेत. ते जाणून बुजून सुद्धा काही मुद्दाम वाटप करत नाहीत, कुचराई करतात जाणून बुजून. कारण कशात भेद करायचा, कशात नाही करायचा, इतक्या वाईट मानसिकतेतून चाललेत काही अधिकारी. याच्यात एकच पर्याय राहणार इथून पुढं. आता अधिकाऱ्यांना सरकारनं समजून सांगण्यापेक्षा ऐकतच नाहीत. ते कमिली बघत आहे दोघांची, ही लोकांना गोरगरिबाला कळत नाही. यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करणं आता गरजेचं इथून पुढं. जो अधिकारी जाणून बुजून काम करत नाही, मंत्र्याच्या दबावात येऊन काम करत नाही, त्याच्यावरती फौजदारी गुन्हे होऊन त्याला अटक करायला लावणं, यासाठी आता जनतेने आवाज उठवला पाहिजे. उदाहरणच द्यायचं ठरलं, आमच्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या असून सुद्धा कित्येक तरी अधिकारी असे आहेत की ते जाणून बुजून प्रमाणपत्र देत नाहीत. प्रमाणपत्र दिले तर व्हॅलिडिटी देत नाहीत. असे खूप प्रकार आहेत. त्यामुळे इथून पुढच्या काळात 50 वेळेस त्या मंत्र्यांना फोन करून सांगण्यापेक्षा, सरकारला सांगण्यापेक्षा त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायचे. कारण कायद्याच्या नियमानं 1967च्या कायद्यानं सांगितलेलं आहे, कुणबीचे प्रमाणपत्र तो कायदा आहे देण्याचा. नोंद सापडल्यावर द्यायचं ना. तुझ्या बापाचं काही चाललं आहे का त्याच्यात? तुला द्यायला काय हरकत आहे? म्हणून जनतेने आवाज उठवला पाहिजे. सरकारला, कार्यकर्त्याला सांगत बसण्यापेक्षा ताकदीने त्याच्याकडे जायचं आणि त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करायला लावायची. तेव्हा यांचे डोळे उघडतील. आता सरकार बी अडचणीत आणि अधिकारी पण अडचणीत. तीच परिस्थिती शेतकऱ्यांची सुद्धा आहे. 50 वेळेस आपण त्यांना म्हणत बसण्यापेक्षा अधिकारी जाणून बुजून करतायत. मंत्री आणि अधिकाऱ्यांची 100% मिली भगतच आहे, 100%. त्यामुळे गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे त्यांच्यावरती. आता तुमची पुढची काय भूमिका असेल? आंदोलन तुम्ही उभारणार आहात असं जाहीर केलं होतं. कधीपर्यंत जर मदत नाही मिळाली तर आंदोलन करणार आहात? आता मदत मिळालीच नाही ना. आता मदत मिळालीच नाही. दिली ती मदत नाही आहे, ती तात्पुरता आनंद आहे. जसं की फडणवीस साहेब प्रत्येकाला एक तात्पुरता आनंद देतात. कोणची जात असू द्या, शेतकरी असू द्या, धर्म असू द्या, काही पण असू द्या, तात्पुरता आनंद. मग तेवढ्यापुरते माणसं खुश होतात आणि पुन्हा ते मागं टाकून द्यायचं. जसं की 15 वर्ष झालेत धनगर आरक्षणाचा तात्पुरता आनंद दिला. त्या टायमाला आंदोलनच उठेल नसतं त्या लोकांनी. आनंद भरला की आता आपल्याला आरक्षण मिळणार. उठले, आज तागायत मिळालं नाही. म्हणजे तात्पुरता आनंद देऊन कशी वेळ मारून न्यायची, हेच प्रकार शेतकऱ्यात झालेला आहे. वेळ मारून याला ही काय मदत थोडी, याला मदत म्हणतात काय? त्यामुळं आज आम्ही सगळी यादी करतो. म्हणजे TV9ला आम्ही पहिल्यांदाच सांगतो, आज आम्ही यादी बनवतो. जेवढे आम्हाला माहिती आहेत बाबा तेवढ्यांची त्यांना फोन करून सांगणार आहेत आम्ही की आपण या दिवशी बसू. आधी शेतकऱ्यांचे काम करणारे तज्ज्ञ, अभ्यासक आणि नेते आणि त्यांच्या संघटना, 4 लोकांना जेवढे नावं आम्हाला घेता येतील तेवढे आज घ्यायला होतं. आणि आम्ही सांगायलो की आपण अगोदर या दिवशी बसू आणि सविस्तर ठरवू कोणत्या विषयावर लढायचं आणि हे विषय मार्गी लागूस तर हटायचं नाही. या विषयात अगोदर नेते, कारण ते आले तर लढ्यात मजा आहे. त्याचं कारण पण TV9ला सांगतो मी, आम्हाला त्यातलं माहीत नाही आणि त्यांना माहीत. आमच्याकडे एकच गोष्ट आहे, इमानदारीने लढाई जिंकून दाखवणार. मग आता आज त्यांना फोन लावतो की या दिवशी आपण बसू आणि कोण येतं तेही बघणं गरजेचं आहे. फोन करून सांगितल्याच्यानंतर कोण येतं हे सुद्धा खूप बघणं गरजेचं आहे. ते बघतो आणि ते लक्षात येईन आम्ही दिलेल्या तारखेत.
बहुतेक आम्ही आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्याच्याला सकाळीच तारीख सांगणार आहेत की या दिवशी महाराष्ट्रातले सगळे शेतकरी संघटनेचे नेते, चळवळीतले नेते, अभ्यासक, त्याचे तज्ज्ञ कोण कोण असतील, जुने नवे ज्येष्ठ सगळे, आम्ही भेद नाही करणार. याला नाही सांगितलं आणि त्याला नाही सांगितलं, आम्ही अजिबात नाही करणार. जेवढे काय संघटनेचे आहेत तेवढ्यांना पण त्या नेत्यांना आम्ही सांगणार आहेत. मग त्यांचा पक्ष असला तरी पण, संघटना असली तरी पण, शेतकऱ्यांचा ग्रुप असला तरी पण आम्ही सगळ्यांना सांगणार तुम्ही या तारखेला अंतर्वालीत या, आपण अगोदर बसून ठरवू ह्या विषयावरती, किंवा तुम्ही सांगा या विषयावरती लढा उभा करायचा, याच पद्धतीनं पुन्हा बदल नाही करायचा त्याच्यात. मग मी लावून धरतो आणि मग त्याच्यानंतर महाराष्ट्रातली बैठक लावणार आहे, तर आंदोलनाची तारीख डिक्लेअर करणार. म्हणजे 3 टप्प्यात. पहिला टप्पा आता आधी त्यांच्याशी बसतो, चर्चा करतो. दुसरा, महाराष्ट्रातले सगळे एका जागेवर कुठंतरी शेतकरी बोलून या दिवशी आंदोलन करायचं, त्या बैठकीत तारीख डिक्लेअर करायची, त्याच्यापासून आंदोलन सुरू. म्हणजे 3रा टप्पा आंदोलनाचा सुरू. आता आंदोलन तुम्ही कराल, मात्र सरकारने सांगितलं होतं मदत देणार. अनेक वेळा सांगितलं जातं लाडक्या बहिणींना जो निधी देतोय त्यामुळं सरकारकडं निधी नाही. मात्र आता आमदारांना 5-5 कोटी वाटले गेले, जे नवे आमदार पहिल्यांदाच उभे राहिले आणि निवडून आले त्यांना. याकडे कसं? हे आपल्यावर वेळ येणारच आहे. काय येणार आहे, आपण विचारच नाही करत. आपण शेतकरी लोक विचारच नाही करत. आपला खरा दुश्मन कोण आहे, आपलं खरं वाटोळं कोण करत आहे. जे वाटोळं करत आहेत त्याला शेतकरी पुन्हा निवडून देतात. पुन्हा तेच आहे. काय ही ते तुम्हाला गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांचं मोठेपण गाजवण्यात काय येते. आपलेच लेकरं बाळं जर उपाशी मारायला लागले तर काय विचार करायचा आपण त्यांचा. ते 5-5 कोटी, 10-10 कोटी, 20, हजारो कोटीच्या प्रॉपर्टी आहेत त्यांच्या, हजारो कोटीच्या प्रॉपर्टी आहेत. आपण त्यांचंच बघत बसणार आणि आपले उद्ध्वस्त झाले इकडं. तरी आपण म्हणणार अमुक नेता आला, भेटून गेला, तेवढं चांगला, एवढं वेट. अरे कुणीच चांगले नाहीत. आपण शेतकरीच शाने व्हा. आणि आपण जे संकटात सापडलो आहे, आपला लाडका शेतकरी संकटात आहे आज. देशाला पोषितो म्हणजे त्याच्यापेक्षा लाडका कोणी असूच शकत नाही. लाडका शेतकरी अडचण येते, लाडकी बहीण अडचण येते, लाडका दाजी अडचण येते, सगळ्यांचे पोरं पण अडचणी झालेत. मग आता हिसका दाखवायला पाहिजे ना सगळ्यांनी. म्हणून तर भाऊबीजेच्या निमित्ताने आम्ही आज ठरवलं आहे की लाडक्या बहिणीला, लाडक्या शेतकऱ्याला, लाडक्या दाजीला आता न्याय दिवस तर मागं सरकायचं नाही. पण सगळ्यांना सांगतो एकच, याच्यात कुणीच राजकारण आणायचं नाही. शेतकरी म्हणून इतकं तुटून पडायचं, कारण असं ऐतिहासिक आंदोलन पुन्हा नाही होणार. मग देश हादरला पाहिजे, पुरा देश. असलं जबरदस्त आंदोलन उभा करायचं. कसं काय आम्ही भाव मिळत नाही बघू, कर्जमुक्ती कसं काय होत नाही ते पण बघू, कसे ट्रिगर लागू करत नाहीत पीक विम्याचे तेही बघू, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना कशा नोकऱ्या देत नाहीत त्याच्या कुटुंबियाला तेही बघू, शेतकऱ्यांना ते नोकरीचा दर्जा कसं काय देणार नाहीत तेही बघू. दुधाला भाव नाहीत, भाजीपाल्याला भाव नाहीत. अहो त्यांचं एका रात्रीत वाढतं. बिस्किट वाढली की साबण वाढली, तेल वाढलं की मीठ वाढलं, सोनं वाढलं की चांदी वाढली. आणि आमच्या गव्हाचा भाव तिथंच, कापसाचा तिथंच, सोयाबीनचा तिथंच, भाजीपाल्याचा तिथंच. यांचं पाणी वाढलं हो, पण आमचं दूध नाही वाढलं ना. म्हणजे आपल्याला हे विचार करायला लागेल कुठंतरी. मग आपल्या हितासाठी ना सगळ्यांनी वेळ द्यायचा. काटकसर करायची नाही कोणी. एक 2 माणसं एका एकाने गापावून आपल्या घरातून द्यायची. अर्धे माणसं शेतात, अर्धे माणसं आंदोलन. गेल्या काही दिवसांपूर्वी बीडमध्ये महाएल्गार सभा पार पडली आणि त्या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ असं म्हणाले की धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा सांभाळला पाहिजे, ते वारसदार आहेत, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. याकडे तुम्ही कसं बघता? आपल्याला काय करायचं त्यांचं, ते भाऊ आहेत ना ओबीसी सगळे, आपल्याला काय करायचं त्यांचं, त्यांच्या भावानं ठरविलं असं. मुकादम ती आहे सध्या सगळ्या ओबीसीचा. ते बुळबुळ गाड्या माहिती आहे का तुम्हाला, बुळबुळ गाड्याचा मुकादम येते. मग आता हे बुळबुळ गाड्या जमा केल्या सगळ्या त्यांनी, तो मुकादम ते सांगा तसंच म्हणते. ते म्हणते ते जे ठरवतेन तेच फायनल म्हणलेच ना ते व्यासपीठात. अरे स्वतः दानत आहे तुमच्यात नेतृत्व करण्याची, तुमच्या ताकदीचा तेवढा समाज आहे आणि तुम्ही दुसऱ्याला म्हणता त्या बुळबुळ गाड्याचा मुकादमाला दे, अलिबाबा येवल्याचं घुरट सगळ्या दुनियाचं ते त्याला म्हणता ते ठरवतेन ते पडे मागं तुम्ही. कसं आरक्षण मिळणार तुम्हाला, कसे तुमचे न्याय मिळणार, ते कुणाचे उकंडे उकरीत आहे त्याच्या मागं पळता तुम्ही. त्यांचं ठरलं म्हणजे आपल्याला काही नाही. कुणी कुणाचा वारसा चालवा, काही करा. म्हणजे खऱ्या त्या वारसाला खऱ्या वारसाला म्हणजे तुम्ही कमजोर समजत असंच ना, हिनवायला लागले म्हणजे तुम्हाला डाव कळू द्यायचा नाही. अपमान तर करायचा, आपला बी हे म्हणायचा आणि तो वारस नाही ह्यो वारस आहे म्हणून हिनवायचं. म्हणजे त्यांना तुम्ही कमजोर समजायला लागले आणि तू लय भारी नेता लागून गेलास आणि ते नाही येत.
म्हणजे त्याने एका शब्दात खूप काही अवमान होईल असं त्याचे उच्चार तयार होते. तुम्हाला काय वाटतं, खरं वारसदार कोण आहेत? विचारांचे, राजकारणाचे असतील पंकजा मुंडे की धनंजय मुंडे? अरे कसं होऊ शकतो? त्यांचं काय वंश परंपरा नाही आहे का? वंश परंपरा नाही आहे का त्यांची, म्हणून तुम्ही झालात आणि ते विद्याच सांगणार हे असले आहे यांनी सांगितल्यावर. अरे ही संधी साधू येऊ याचं ऐकून तुमचा देवावर होईल. कारण राज्यावरती एक पकड निर्माण करणारं ते नेते होते राज्यावरती, आणि कणखर ताठर भूमिका असायची न्यायाच्याबद्दलची. त्या विचारात वाढलेला वंश आहे ना त्यांच्याकडं, त्या विचारात वाढलेला वंश आहे ना. त्रास देणारा वंश कसा होऊ शकतो? वारसा चालवणारा कसा होऊ शकतो? म्हणजे याच्याकडं सगळे रक्ताने हात भरलेले लोक आहेत, चुट्टे चाट्टे सगळे जमा केलेत. त्यो ज्ञान शिकेणार की अमुक अमुक वारस आणि तमुक तमुक वारस. ज्यांनी दुष्ण दिले, ज्यांनी हयातीतच प्रचंड त्रास दिला, पूर्ण राज्य त्या माणसाला बघून थरथर कापत होतं. समजा म्हणजे त्याला काय म्हणूयात आपण, थरथर कापणं म्हणजे काय की आदरयुक्त जे दरारा मानला जातं ते निर्माण केलेल्या माणसाला खाली माना घालायला लावल्या. कितीतरी वेळे डिबेटमध्ये सुद्धा बघा तो घालायला लावल्या. कसं होऊ शकतं? आणि जो खरा वारस आहे ती हे विसरतो तरी कसं काय? जातीचा आहे म्हणून विसरणार तुम्ही, किंवा तुमच्या घरातलं घर आहे म्हणून विसरणार तुम्ही? त्रास दिल्याला इतका, ही कुठली परंपरा आहे मग? आणि ते पण त्याचं ऐकून. जवळचा असला मग ते का म्हणणार? तुम्हाला जर तो जवळचा वाटतो, तुमच्या जातीचा वाटतो, तर त्याला का वाटलं नाही त्या टायमाला किंवा आपल्या जातीचा आहे, आपल्या घरातलाच हे रक्तामासातला आहे, का नाही वाटलं? जितकी हानी होईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला करुणा मुंडे ज्या कायम धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलत आल्या, तुमच्याकडे काही पुरावे घेऊन आल्या त्या, आणि त्या काल त्या धनंजय मुंडेंच्या बाजूने बोलल्या. त्यांनी सांगितलं की मी 2008 ते 2019 असा संघर्ष धनंजय मुंडेंचा बघितला. तेच खरे विचारांचे आणि राजकारणातले गोपीनाथराव मुंडेंचे वारस आहेत. नाही, त्याच्यात आपण नाही बोलणार, कारण आपण पदराच्या आडून लपून वारं नाही करत. क्षेत्रीय मराठ्यांचे ते संस्कार नाहीत. हां, आपण त्या गोष्टीत पडत पण नाहीत. ते त्यांचं वैयक्तिक आहे. ते आपल्याकडं आले का आणि गेले का, आणि त्यांचं काय आज सुरू थोडंच आहे. लय दिवसात सुरू आहे ते टी व्हीवर, ये त्याला ते म्हणतं आहे, ते त्याला ते म्हणतं आहे. त्यांचा ते कौटुंबिक विषय आणि वैयक्तिक आहे, आणि वैयक्तिक याच्यात पडू नये. आपला ते स्वभाव आहे, कोणाचं का वैयक्तिक पडायचं नाही. ते आपले बघतील, लढतील. आपण आपल्यात दम आहे ना, जातवान खानदानी मराठा आहे ना, समोर खेटन. आणि आपल्याला खेटलं ना एखादा, त्याची जिरीतोच आपण. आपण नुसतं बोलत नाहीत, एकदा मागं लागून हातपाय धुवून तर आयुष्याचा पश्चाताप करायला लावतो आपण. आणि इथून पुढे बी जर नादी लागला ना तर आयुष्यात पश्चाताप येईल. कोणाच्या नादी लाग, तिकडं ते तुमच्या लोकाच्या लाग, तिकडं ओबीसीच्या लाग, कोणाच्या, माझ्या मराठ्याला जर काही त्रास झाला ना रे बाबा, मी आहे ना, त्याच्यामुळं ना माझ्या नादी लागला का आयुष्यातला पश्चाताप होईल. आयुष्यातला की आपण चुकीच्या दिशेनं चुकीच्या माणसाच्या नादी लागल्यामुळं आपला देवारा झाला. त्यामुळं त्या महिलेच्या आडून किंवा पदार्थाच्या आडून लपून वारा आपण नाही करू शकत, जिंदगीत नाही करणार कधीच. आता त्यांचं ते रोज आहे, आपल्याला काय घेणं आहे का वैयक्तिकेचं? त्याचे 40 लफडे असू नाही तर 50 लफडे असू, आपल्याला काय देणं नाही का? आपल्याला त्याच्याशी नाही देणं, ते वैयक्तिक त्याचा विषय. आपल्या अंगावर आला आहे आपण वाजविणारच. 10 दान फायदा ते तसलं काही नसतं आपल्यापाशी. मी मोजित नाही असले 10 दान फायदा. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या संदर्भात तुम्ही हातामध्ये घेतलं होतं प्रकरण, त्या संदर्भात आता कुटुंबियांशी आत्ताच्या परिस्थितीत तुमचं काही बोलणं झालं का, किंवा कुठल्या स्टेजला ही केस आहे, काय तुमच्याकडे माहिती आहे का? नाही, ते चौकशी सुरू आहे, त्याच्यावर बोलणार नाही. मला माहिती आहे पण मी बोलणार. कालच चर्चा झाली, कालच त्यांचे महादेवभाई यांचे मुंडेंचे मेवणे आले होते. म्हणजे त्या मुंडेताईचे भाऊ काल आले होते. दोघं त्यांचे 8-10 माणसं काल आले ते. हो, काल चर्चा झाली व्यवस्थित, सगळं होईल. म्हणजे तुमचं लक्ष आहे त्या प्रकरणावरती आणि त्यामध्ये तपास मॅटरमध्ये पडल्यावर मागं नाही सरकत. ते कोणाचं बी असो, जात फात बघत नाही मी, त्यांना बघू द्या. मी बघणार नाही. फक्त पुन्हा तेच सांगतो,
पुन्हा आता मराठीच्या नादी नाही लागायचं भाऊ. आमच्यात खूप संयम आहे. तुम्हाला वाटत असेल आमचं कोणी वाकडं करू शकत नाही, याव त्याव वळवळ, आम्ही बघायचं तर बघत असतो मराठी. लय दिवस आमच्यात एक जुनी म्हणे मराठ्यात पिढ्याना पारची येते, 100 गुन्हे होऊन त्याच्यात 99 झालेत, 100 भरून द्या म्हणून दम धरलेला असतो आम्ही. हां, त्यामुळं आमच्या नादीने लागायचं. तुम्हाला वाटतं सांग, याला आपडतपड हाणली, त्याला गोटा हाणला, याला 5-5 दिल्या, त्याला अमुक केलं तमुक केलं. आम्ही दम बघतो ते एकदा, दम धरून बघतो कवर चालतं आहे काय चालतं आहे. मग एकदा मागं लागले ना ते ना मुतूस तर सोडितच नाहीत मग. मराठी रानात खिंडीत कुठं गुठून दी. हां, मग नाही, पण ते संयम आहे, चाललंय तर चाललंय. मराठे ते मराठी, हां, ते लय तर लागले ना. ते देशानं बघितलेलं आहे, राज्यानं बघितलेलं आहे, आणि गावागावाने पण बघितलं आहे. फक्त आम्ही शांत आहेत, आम्हाला शांत राहू द्या, त्या वळणावर पुन्हा आणू नका. आता लक्षात येते ना आमच्यासुद्धा कुठं कुठं काय. त्याचं ऐकून पुन्हा तेच सांगतो, त्या लाभार्थी टोळी गुंडाच्या टोळीच्या नादी लागून किंवा त्याचं ऐकून परळीतल्या मराठ्यांना त्रास देऊ नका. माझ्या कानावर यायला आहेत काही गोष्टी, ते डिग्रज काहीतरी गाव आहे तिथलं काही विषय कानावर यायले. भाऊ, जात सोडून जर जातीच्याच लोकांवर अन्याय करायला लागला असेल, तुझ्यावर जर वेळ आली ना, हां, हे मराठीत डुकूनसुद्धा बघणार नाहीत. मी आणखीन फक्त ते मॅटर ऐकून घेतलं आहे, बोललो नाही आणि बोलणार पण नाही. इथून पुढं चूक होऊ देऊ नका. हां, कारण आम्ही बीड जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या, परळीतल्या प्रत्येक गावावर लक्ष ठेवणार आहे. मराठ्याला कोण त्रास देतो आहे, कोणाचा देतो आहे. आपल्यांनी आपल्याच लोकांच्या अंगावर येऊ नका. शेवटी आपलं असतं हे ध्यानात ठेवा. एकदा समजून सांगावलं आहे तुम्हाला. हां, कारण तुम्हीसुद्धा कुठं ना कुठं तरी गाठता. हां, हैदराबाद गॅझेटचा GR निघाला. आता तुमच्याकडं काय आकडेवारी आली का की GR निघाल्यापासून किती लोकांना प्रमाणपत्र वाटप झालेत किंवा किती फायदा झाला आहे? फडणवीस साहेबांनी एक डोक्यात ठेवायचं कधी पण, ही जबाबदारीनं TV9ला सांगतो. तात्पुरत्या आनंदात जगणारा मनोज जरांगे नाही. समाजाने माझ्यावर विश्वास टाकला आणि म्या समाजावर टाकला. आम्ही दोघांनी मी समाजाला सोडून आयुष्यात तुमच्या संग आनंदाचे दिवस नाही जगू शकत. हे फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवायचं. तुम्ही आम्हाला दिलं आहे, आम्ही हे मान्य केलं. पण तुम्हाला वाटत असेल की तिकडं OBCला म्हणायचं तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, म्हणजे OBC पण खुश ठेवायचे, आणि इकडं आम्हाला GR द्यायचा आणि प्रमाणपत्र वितरित नाही करायचे. तुम्हाला वाटत असेल इकडं मराठी खुश आणि निवडणुकीत मतदान घेऊ, तर ही तुमचा गैरसमज आहे. हे लक्षात ठेवा. जर प्रमाणपत्र वितरित नाही झाले तर आंदोलन कुठल्याही दिशेला जाऊ शकतं. फडणवीस साहेब, मराठ्यांचे मनं तुम्ही जिंकले, यात अजिबात शंका नाही. पुन्हा मराठ्यांना असं वाटू नये की फडणवीस साहेबांनी मराठ्यांशी बेमानी केली म्हणून तो GR आणि त्या GRनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू करा. कारण गाव लेवलवर आणखी समित्या नाही आहेत. आम्ही पण का बोललो नाही जास्त की मराठवाड्यासाठी गॅजेटियर आहे. मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे, आणि त्याच मराठवाड्यात एवढं मोठं संकट आलं अतिवृष्टीचं की लोकांना त्यांचे संसार होऊन गेले, सगळे उद्ध्वस्त झाले, आणि त्याच अधिकाऱ्यांना पंचनामे पण करायचे आणि त्याच अधिकाऱ्याला प्रमाणपत्र पण वाटायचे. आपलेच लेकरं बाळं, आपलाच समाज, आपलेच लोक आहेत मराठवाड्यातले. आपणच थांबू थोडं, काय फरक पडत नाही. उशिरा 60-70 वर्ष नव्हतं तोवर काही नाही झालं. आता काय, थांबू आणि थोडं दम्माने घेऊ. पण GR असतो. मराठा समाजाने हे पण समजून घ्या. 1994चा GR निघाला. 1994चा GR निघाला. आजपर्यंत ते लोक प्रमाणपत्र काढतात. आजपर्यंत एकदा GR काढला, ते आता आजारामर झाला देव, तुम्हाला टेन्शन नाही, आता आजीवन आहे देव, कधीही काढू शकता ना. त्याला काय, GR निघाला ही मानसिकता मराठ्यांनी सोडून द्या. कोणची, GR निघाला लगेच त्याच दिवशी सगळं गाबाळ मिळालं पाहिजे. मग जाता का लाखानी तहसीलला सगळेच एका दिवशी, आणि ते मरण अटॅक येऊन ते आली. बाबा दम्माने शिकू, आपण भुई पाडायची, दम्माने घेऊ, चला ना. 2 महिने 4 महिने 6 महिने वर्षभर चला ना, दम्माने घेऊ, धीर धरायचा. संयमानं समाज मोठा होतो. समाजातून
उठला नाही पाहिजे हे काम आपण करायचं असतं. धरा ना धीर, काही फरक पडत नाही. जे आर निघाला आता ते कोहरं बी कधीही काढा, तुम्हाला वाटण तवा काढा, काही अडचण नाही. एकाच दिवशीचं सोडून द्यायचं. लोक बोंबलते त्यांच्याकडे ध्यान नाही द्यायचं. आपण आपली भुई धरू, शांततेने चालून देऊ, दमादमानी दमादमानी. काही लोड आहे का? इतके वर्ष नव्हतं, आणखीन वर्षभर चालून देऊ दमादमानी काढायला. आता जे आर निघाला ना, महिन्यानी 15 दिवसांनी 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी वर्षांनी काढत राहू. वर्षात पुरे घालू ना. लक्षात येतं आहे का मराठा समाजाच्या? एका वर्षात ह्याच जे आरनी पुरे घालू, पूर्ण एक बी ठेवू नये. आता हे जे आरच्या पण मागा लागलो मी पश्चिम महाराष्ट्राला. हां, या पण मागा लागलो आहे. जे आर काढून ठेवू, काही अडचण नाही. आणि कोणाला जर वाटत असेल जे आर कायद्यापेक्षा मोठा नाही, तर मग तुमचासुद्धा जे आर कायद्यापेक्षा मोठा नाही हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा. अलिबाबा हे पद ध्यानात ठेव. मराठ्यांचा जे आर जर कायद्यापेक्षा मोठा नसेल म्हणून तू जर रद्द करा म्हणत असशील, तर तुमचे निघालेले जे आरसुद्धा कायद्यापेक्षा मोठे नाहीत हे पण ध्यानात ठेवा. हां, आमच्या याला काय झालं की तुमच्या याला झालंच का? सरकारला त्याच पद्धतीनं वागावं लागल. हां, हे विसरायचं नाही. तो काल म्हणला ना, काल का परवा का तरी म्हणला, हां नाही 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 जे आर का कायद्यापेक्षा मोठा आहे का म्हणे. तुझा जे आर कायद्यापेक्षा मोठा आहे का मग? भाऊ माझ्या संग नात खेळू नको तू. मी आहे तोवर तुला पागलच करतो मी. तुला सोडत नाही मी आता. आमचा जे आर कायद्यापेक्षा मोठा नाही, तो आम्ही नाही. आमचं काही होतं आहे त्याला काही मागं पुढं म्हणलं तो याला मागं पुढं होणार. 16चा आहे, 16% आहे, 1994चा आहे. त्याच्यानंतर लय मोठ्या शुद्धीपत्रका काढलेले आहेत. त्याच्यानंतर पण खूप जाती घातल्या, 25, 30, 20, 40 अशा जाती घातल्या. आणि मध्ये मध्ये काही काही 3, 2, 1 बऱ्याच जातीच्या घातल्या. सगळं माहिती आहे मला पण. हां, मग ती पण मग त्या विरुद्ध काय होणारच. हां, जशाला तसंच होणार. इथून पुढं टेन्शन नको घेऊ. हां, नक्कीच धन्यवाद. आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील होते, ज्यांनी आता आजपासून शेतकरी आंदोलनासंदर्भात तयारी सुरू करत असल्याचं सांगितलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील इशारा दिला आहे. तर येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला संपूर्ण आरक्षणात 1 वर्षात घालू, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, आंतरवाली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.